नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जातो शेवलाना. चला बघूया आपण शेवला भेटत आहेत की नाही ते. आज आपण जाऊया नदीच्या रस्त्याने, बघूया भेटत आहेत की नाही. दादा आहे सोबत, आई आणि स्वयं पुढे गेलेत. हे बघा, शेवलांसाठी अशी काठी वापरतात. बाण असतो ना, बाणासारखी, बाणाच्या टाईपमध्ये. पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. हा आमच्या नदीचा रस्ता आहे बघा. आणि तो तिकडे क्रिकेटचा पिच आहे, पूर्ण ग्रीन झालाय. वाट लागली पूर्ण पावसाने. आता आपण नदीला पाणी आलंय, तो पण बघूया. आणि बघा, हा भात आहे, इथे भातात पण पाणी येईल आता हळूहळू. गणपतीच्या टायमाला शिंगट्या म्हणजे मूस टाईप एक मासा असतो, शिंगट्या बोलतात आमच्या इकडे त्याला. ते या भातामध्ये असतो, या तिकडच्या भातामध्ये असतो. त्या साईडला भरपूर पाणी आलं आहे आमच्या नदीच्या इकडे. चला बघूया. माशांची वल्गण अजून आली नाही, कारण जोरदार पाऊस आला नाही. एवढ्यात नाही येणार, दादा बोलतो एवढ्यात नाही येणार. तर चला बघू. पाणी फ्लो करायला लागलाय बघा. रे पाणी आहे बघा, जाम फ्लो करते बघा. फुल मजा. स्वयं आहेत काय रे? चला आता नदी क्रॉस करायला लागेल. बघा, बंधारे पूर्ण फ्लो मध्ये आलेत. वरची ती कचरा होती ती गेले पूर्ण, वरची होती ती. आणि तिकडे आई आहे त्या साईडला बघा. चला आता आपण नदी क्रॉस करूया. चला आता नदी आपण क्रॉस केले. त्या साईडला शिवला असतात भरपूर, तिकडे बघूया. जाऊन येऊ. बघा, त्या आमची पूर्ण त्या साईडला नदी आहे, खूप खोल आहे, दलदल पण आहे आतमध्ये. चला बघा, पूर्ण इथे ग्रीन झाले, ग्रीन फुल ऑल ग्रीन. हा सोय माकड. आम्ही आज शेवलाला चाललोय. चला भेटतात काय बघूया. असे जाली असतात ना, ते झाडांच्या मध्ये असतात शेवला. स्वयंला शेवला भेटला, बघूया. लोधी पण बघ रे, लोधी पण असतात. मला एक मोठा शेवाल भेटलाय बघा. मला पण आता भेटलाय त्या साईडला. ह्या बघा, छोटा आहे. काढूया आपण. अशी काठी घुसवायची आणि काढायचा आतमध्ये मातीत. हा बघा, बघा. तर बाणाचा उपयोग याला मुलापासून काढायसाठी होतो. दादाला त्या साईडला भेटलाय शेवाल, सगळ्यांना भेटतो. हा बघा, ते शेवाल आहे. ए भेंडी. हा बघ, दादाला भेटलाय तर दादाच काढून. हा बा, मीडियम साईज आहे. लोद वाटते. शेवाल आहे. याला गरगाडा सारखा वर कवर आलाय. हा बिग साईज आहे. हा, हे साफ करायला लागतंय गवत, तेव्हा दिसतात शेवाल आहेत की नाही ते. चला आता भेटतील. हे शेवाल म्हणजे नक्की काय माहीतच नाही कुणाला अजून, म्हणून त्यासाठी खास व्हिडिओ बनवायला आलेलो मी. तर चला. हा बघा, या साईडला पूर्ण ग्रीन. नजर इकडची तिकडे झाली का शेवाल गेला कामात ना, नजरेतनच नाही. ते बघा, दादा त्या साईडला ब्लॉगिंग करतोय. इथे भारी आहे रे. त्या आईला भेटला एक शेवाल त्या साईडला, ते बघा. मी पण चेक करतो आता हळूहळू. मला भेटलाय शेवाल, बघू कुठे आहे रे. हा बघा, एक. हा सेकंड. हा मुकू नको, याला तो वाढला ना. अरे माती कडक आहे. हा बा, अजून एक भेटला. टाक खाली. आता आम्ही शेवाल शोधायला आलेलो. मला कुड्याची फुलं भेटली, शेवाल भेटला, आणि तिकडे दादाला भारंग्याची भाजी भेटली.
दम लागला कारण तिथून आलो धावत. चला बघूया. दादाला भारंग्याची भाजी भेटले. भारंग्याची भाजी तुमच्याकडे काय बोलतात काय माहीत. आमच्याकडे भारंग्या बोलतात. कमेंटमध्ये सांगा काय बोलतात ते. हे बघा आईला भेटतात बरोबर. काय काय जणांतर ह्या काय झाडाचं नाव पण आहे. पिकलेला आलू भेटला आणि हा आलू असतो. त्याला मीठ लावून खातात. आमच्याकडे भरपूर व्हरायटी आहेत कोकणात. समजलं. हा बघा समा. हा बघ अजून एक. हा बघा. हा बघा आलू. याला मीठ लावून सुकवतात मस्तपैकी खाणे खातात. आहे हा बदल. हा आलूचा झाड आहे. हा वाला जा मोठा आहे. हे सुकलेत. हे आहेत ते वरती आहेत कच्चे आहेत आलू. मला आलू म्हणजे कच्चे असतात ते पेरू टाईप असतात. नंतर मग चेंज होतात पिकले का ब्राऊन होतात. ब्राऊन. कोकणात अलग भरपूर व्हरायटी आहेत. तुम्ही फक्त रानात जावा आणि कोणत्या तरी मोठ्या माणसाला घेऊन जावा. सगळे भेटतील तुम्हाला जे तुम्ही कधी लाईफमध्ये बघितलं नसेल. भाज्या असतात. अजून एक शेवाल भेटलाय. तो पण बिग साईजचा आहे. फुल बिग साईजचा. वा कसला आहे. या साईडला काय डेंजर साईज आहे भाईची. काढ काढ स्वयं. आम्ही गेल्या वेळी पण आलेलो इकडे. त्या दिवशी त्यावेळी पण भेटलेले मस्त. पण त्यावेळी व्हिडिओ नव्हती काढली. पट्टा हो हो. चल टाक चल टाक टाकचल. इथे भरपूर भेटतील मरणाचे. अजून एक भेटला. कुठे थांब आता मी काढतो तो. शांत बस. बघा झाडीमध्ये लपलेत. तर गाईस अजून एक शेवाल मला दिसलाय. कुठे. ह्याला काढल्याशिवाय नाही जाऊ शकत आपण. हा बघा निघाला. हा बघा शेवाळ. तुमच्याकडे येतात काय रानात सांगा ते. आमच्याकडे तर येतात. जरा इथे आईला 2 शेवाल भेटलेत. इथे काय आईने तो काढला आणि हा इथे दुसरा. 1 2. चला. हा बघा भातातलं पाणी दाखवतो. हा बघा ही साईड भात आहे. पूर्ण भात आणि मातीतून आलाय पाणी. तो माती जिरतो तो पाणी आहे बघा. ए तिकडे या बाहेर ये सोमा. भातातून पाणी खाली आलाय. जिरतो ना तो आतमध्ये. नदी टाईप झालंय ते कातल. आम्हाला कवल्या शेवाल भेटलेत 2. हो वा. मुलाच्या आतमध्ये आहे बघा. 1 2 आणि दादाकडे भेटलाय तो 3 शेवाल आहे. सोमा चेक करतोय लोदे की शेवाल आहे. आता आम्ही जातोय भातात. चला. आईला आता मोठा शेवाल भेटलाय. तो बघा त्या साईडला. आई बरोबर टेक्निकने काढते. आम्हाला नाहीत. आम्ही काठी घुसवी करतो नुसते. कुठे गेला रे. इकडं फणसाची पानं आहेत. आई आता काढते. लागतात जेवणासाठी. टाक पिशवीत. बघा दाखवली. हे काय पल्साची पानं. बघा त्या साईडला कसं मस्त आहे. तरी टाईप झालंय पण तिथे खाली भात आहेत छोटे छोटे. बघा ते बघा बंधारे घातलेत बघा दगडीने. तिथे त्या साईडला एक आहे. त्या साईडला एक आहे. तिकडं इकडे एक आहे. स्मॉल स्मॉल बंधारे आहेत. स्मॉल स्मॉल. चला आता आम्ही डेंजर प्रकारे भिजलोय.
पण अजून एवढा पाऊस नाही आलाय. छोटा छोटा तिथे त्याच्यात जालीमध्ये आतमध्ये शेवाल असतात. आणि ते जास्त पिकले ना आतमध्ये, जास्त पावसामुळे त्यांना पिकतात ते लोक. मग लोद होते आतमध्ये. लोदे आमच्या तुकडे खात नाही. लोद घाण असते आतमध्ये, म्हणून खात नाही. हे आहेत बोंडग्याची फळं. हे बघा, मला पहिले आलू वाटले छोटे. हे बोंडग्याची फुलं गाई लोक खातात. तर गाईस आम्हाला एक पादीला शेवाल भेटला. तर बघा त्याची वास लय घाण येते. पादलेला शेवाल म्हणजे ते घाण होतात आतमधून, मग त्यांची घाण वास येते, म्हणून त्यांना पादलेले शेवाल बोलतात. काय पण तो आईने नाही घेतला. मिस्ट्री ऑफ शेवाल. हे बघा जालीमध्ये शेवाल भेटलाय. हा इकडे आहे ना, हा शेवलाचा पाला आहे. हा तो पण भाजीत कवला पण घ्यायला लागतो बघा. असा ऑरेंज, लाईट ऑरेंज घ्यायला लागतो, कारण की ग्रीन घेतला ना का खास सुटतो तुम्हाला. खवखवतो म्हणजे तो भाजीत मिक्स करतात शेवलांच्या. जर नाही जर मिक्स केला तर खवखवतो. आपण त्या पादलेल्या शेवालचा वास घेऊन बघूया. जर तुझे भेंडी असा वाटतो शेणाचा वास आहे. डेंजर. फुल डेंजर. पाला शेवलांचा पाला आहे इकडे. ही वांग्याची भाजी आहे. अलग तो भरंगी. बॉल हो डेंजर. गाईस हे हे आलू आमच्याकडे आलू बोलतात. तुम्हाला काय तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा. हे शेवला आहेत या साईडला. सो चला बाय मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि काय मध्ये भेटलं तर व्हिडिओ मध्ये येईलच. तो चला बाय.